महाराष्ट्रातील या गावात चालते फक्त महिलांची मर्जी. प्रत्येक घराच्या खऱ्या मालकीन त्याच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मजबूत मराठी यूट्यूब चॅनलवरती. इथल्या घरात फक्त भिंती नाही, इथं आहेत स्वप्न, आत्मविश्वास आणि प्रेरणा. महाराष्ट्रातील असं एक गाव आहे जिथे गावातील घरं आणि शेती महिलांच्या नावावर आहेत. गावातील घरं महिलांच्या मालकीची आहेत. गेल्या 15 वर्षात गावात एकही पोलीस केस नाही. येथील प्रत्येक घराच्या खऱ्या मालकीन महिला आहेत. देशातील हे एकमेव गाव महाराष्ट्रात आहे. राज्यात कुठे ना कुठे महिलांच्या छळाच्या घटना सतत समोर येत असतात. महिलांचा सन्मान, आदर न करता त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते. पण राज्यातील असं एक गाव आहे जिथे केवळ सन्मान नाही दिला जात, तर प्रत्यक्षात तशी वागणूकही दिली जाते. महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे केवळ महिलांचं राज्य आहे. गावात महिलांचं राज्य हे केवळ बोलण्यापुरतं नाही, तर ते गाव प्रत्यक्षातच महिलांची मालकीचं आहे. या गावची लोकसंख्या 635 इतकी आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आनंदवाडी या गावाने या महिला राजमुळे आज आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील या लहानशा गावाने त्यांची घरं, शेती आणि इतर मालमत्ता कुटुंबातील महिलांच्या नावे केली आहे. ग्रामसभेच्या एका बैठकीत दिलेला सल्ला बहुमताने मंजूर झाला आणि लातूरच्या निलंगा तालुक्यातील आनंदवाडी गाव आता महिलांच्या मालकीचं झालं. कुटुंबातील स्त्री घरची लक्ष्मी मानली जाते. तिचा आदर करण्याचं नेहमीच सांगितलं जातं, पण अनेकदा तसं होताना दिसत नाही. पण आनंदवाडी गावात मात्र त्यांचं तंतोतंत पालन केलं जातं. आपल्या गावातील महिला मुलींच्या सन्मानार्थ गावातील घरं, शेतीवाडी महिलांच्या नावे करत त्यांनी सन्मानित करण्याचा निर्णय गावाने घेतला. आनंदवाडी गावात 165 घरं आहेत. ही सर्व घरं महिलांच्या नावावर आहेत. त्याशिवाय काही कुटुंबांनी आपल्या घरासह शेती देखील आपल्या घरातील महिलेच्या नावावर केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या गावाचं नाव आनंदवाडी असून त्याच्या नावाप्रमाणेच गावाची वागणूकही आनंदी आहे. हे गाव नावाप्रमाणेच नेहमी आनंदी असतं. या गावातील एकही व्यक्तीवर मागील 15 वर्षात एकही पोलीस केस झालेली नाही. गावागावांमध्ये वादमुक्त गाव ही योजना असते. या योजनेअंतर्गत वादमुक्त गावाचा सर्वोत्तम पुरस्कार या आनंदवाडी गावाला मिळाला आहे. या गावात धूम्रपान, मद्यपान, तंबाखू पूर्णपणे बॅन आहे. मुलीच्या लग्नासाठी गावकऱ्यांचे एकत्रितपणे महत्त्वाचं पाऊल. महत्त्वाची बाब म्हणजे या गावाने मुलींच्या लग्नासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या गावाचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. गावातील बहुतांश घरं उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत. अशाच आर्थिक बेताच्या परिस्थितीत गावातील मुलींच्या लग्नासाठी सामूहिक विवाहाचा निर्णय घेतला आहे. गावातील एखाद्या मुलीचं लग्न असल्यास तिच्या लग्नासाठी सामूहिकरित्या होणाऱ्या लग्न सोहळ्यात संपूर्ण गावातील प्रत्येक कुटुंबाकडून योगदान दिलं जातं. यामुळे मुलींच्या कुटुंबाचं तिच्या वडिलांचा लग्नासाठीचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होते. गावाकडूनच मुलींच्या लग्नाचा खर्च उचलला जातो. अशा अनेक बाबींमुळे आनंदवाडी हे गाव नावाप्रमाणेच आनंदी असून इथे केवळ नावापुरतं नाही, तर प्रत्यक्षात महिला सन्मान केला जातो. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच मजबूत मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.